नमस्कार. आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. त्यासाठी इथेही मी तयारी करून ठेवली आहे. कांदा, टोमॅटो चिरून ठेवला आहे आणि ही वांगी मी चुलीत भाजून घेतली आहेत. तर कांदा आणि टोमॅटो चिरून झाला आहे आणि आता आपल्याला वांगी सोलून घ्यायची आहेत. सोलून घेऊन आतमध्ये कीड वगैरे नाही आहे ना, हे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. वरून आपल्याला दिसतं पण आतून आपल्याला दिसत नाही, म्हणून चेक करून व्यवस्थित घ्यायचं आहे. इथं मी चेक करून घेतले आणि वांगं मॅश करून घेतलं आहे व्यवस्थित. तर मी आज 2 प्रकारे भरीत बनवणार आहे. त्यातलं एक म्हणजे न भाजलेलं भरीत. त्यासाठी मी इथं थोडंसं मॅश केलेलं वांगं घेते आहे भाजलेलं. यात घालायचं आहे आपल्याला कांदा मोठा मोठा चिरला आहे रफली, आणि टोमॅटो, लाल तिखट 1 चमचा 1 ते 1.5 चमचा घातला. थोडं शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट भाजलेल्या घातले. मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि कच्चं तेल, आणि हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे आपलं कच्चं भरीत तयार झालं. आता आपण भाजलेलं भरीत बनवायचं आहे. तर त्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे. फोडणी दिल्यानंतर आपल्याला कांदा मऊसरच होईपर्यंत भाजायचा आहे. खूप जास्त भाजायचा नाही, फक्त मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे. हे बघा असा. आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे. खूप जास्त भाजण्याची गरज नाही आहे. यामध्ये 2 चमचे लाल तिखट कांदा लसूण मसाला घातला आहे. थोडीशी हळद घालायची, 2-3 चिमूटभर अशी हळद, आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि जे भाजून घेतलेलं वांगं होतं मॅश केलेलं ते घालायचं आहे. ते घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर सुद्धा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं वांगं भरीत. तर अशा पद्धतीने हे भाजलेलं भरीत तयार झालं. अशा 2 प्रकारचे भरीत तयार होतात. हे भाजलेलं भरीत आणि हे कच्चं भरीत. दोन्हीही टेस्टला खूप छान लागतात, मस्त लागतात. पण मला सगळ्यात जास्त जे आवडतं ते हे कच्चं आवडतं. कच्चं भरीत खूप छान लागतं, मस्त लागतं.